दरम्यान ही थेट दृश्य आपण पाहतोय महागा ठाणे येथील तारामती ट्रस्ट अर्थात प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडीच्या या सोहळ्यात या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या पोहोचलेले आहेत। प्रकाश सुर्वे यांच्या तारामती ट्रस्टकडून दरवर्षी दहीहंडीच्या सोहळ्याचं आयोजन केलं जातं आणि आता ही थेट दृश्य आपण पाहतो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी गोविंदा पथकांचा उत्साह वाढवण्यासाठी दाखल झालेले आहेत। त्यांच्यासोबत भाजपचे नेते प्रवीण दरेकर देखील उपस्थित आहेत। या ठिकाणी मी स्वतः माझे वडील आम्ही सर्व तुमच्या या येण्याची वाट पाहत होतो। आमच्या इकडचं मतदारसंघातलं 9 थरांचं 8 थरांचं मंडळ सुद्धा साहेब आपल्याला सलामी देण्यासाठी खास इथे थांबलेला आहे। मी आपल्या लोकप्रिय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय श्री देवेंद्र फडणवीस जी यांचं मागाठाण्यामध्ये हार्दिक स्वागत करतो। त्याचबरोबर आमचे विधान परिषदेचे आमदार सन्माननीय प्रवीण भाऊ हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। मी सन्माननीय सीएम साहेबांना विनंती करेन साहेब आपलं तरुणांमध्ये सुद्धा तितकाच क्रेज आहे जितका नेता मंडळीमध्ये आहे। मी विनंती करेन आपण 2 शब्द तरुणांना मार्गदर्शन करावं। भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, जय भवानी, जय भवानी, बोल सियापति रामचंद्र की, पवन सुत हनुमान की, उमापति महादेव की, बोलो जी भाई सब संतन की, सनातन हिंदू धर्म की, गौ माता की, भारत माता की, हाथी घोड़ा पाल की, हाथी घोड़ा पाल की। आमचे मित्र आणि लोकप्रिय आमदार प्रकाश सुर्वेजी आणि राज सुर्वेजी यांच्या माध्यमातून आयोजित या दहीहंडी उत्सवामध्ये माझ्यासोबत उपस्थित असलेले सन्माननीय प्रवीण दरेकरजी, निरंजन डावखरेजी आणि सर्व या ठिकाणी उपस्थित मान्यवर आणि माझ्या सर्व गोविंदा भगिनी आणि बंधूंनो, आपल्या सर्वांना मी या ठिकाणी जन्माष्टमीच्या आणि दही काल्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो। दही काल्याचा उत्सव हा मनोऱ्याचा उत्सव आहे। आपण मनोरे तयार करतो आणि उंच उंच जातो आणि त्या ठिकाणी हंडी फोडून हंडीतला प्रसाद हा लोकांपर्यंत पोचवत असतो। आपल्याला कल्पना आहे आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात यावेळी आपल्या भारताच्या सेनेने पाकिस्तानमध्ये घुसून पाकिस्तानची पापाची हंडी फोडली आणि त्या ठिकाणी विजयाचं तोरण लावलेलं आहे। आणि आता आपल्याला आत्मनिर्भर भारताची हंडी लावायची आहे, विकासाचे मनोरे तयार करायचे आहेत आणि त्या हंडीतला प्रसाद शेवटच्या माणसापर्यंत आपल्याला पोचवायचा आहे। आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो। या ठिकाणी इतका पाऊस सुरू आहे पण कुठलाही पाऊस गोविंदाच्या उत्साहावर आणि उत्सवावर या ठिकाणी कुठलीही घात करू शकत नाही। पावसामध्ये देखील ज्या उत्साहाने तुम्ही या ठिकाणी दहीहंडी साजरी करतात त्याकरता तुम्हाला खूप मनापासून शुभेच्छा देतो। आणि प्रकाश सुर्वेजी आपण दरवर्षी अत्यंत चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करता, त्याबद्दल आपलेही अभिनंदन करून माझं बोलणं संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। खूप खूप धन्यवाद। मी वीर मराठाला विनंती करेन की आपण 8 थराची सलामी आपण या ठिकाणी देत आहोत। आमदार प्रकाशदास सुर्वे यांच्या वतीने आपण सन्माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं स्वागत करत आहोत। मी आपल्या वीर मराठाला विनंती करतो आपण पटापट थर लावून साहेबांना, त्याचबरोबर आपले विधान परिषदेचे गटनेते सन्माननीय श्री प्रवीण दरेकर साहेबांचं सुद्धा आमदार प्रकाशदास सुर्वे यांच्याकडून मला हार्दिक स्वागत या ठिकाणी होत आहे। भाऊ
आपण सुद्धा दहीहंडीला आल्याबद्दल तुमचं मनापासून मी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर विधान परिषदेचे आमदार सन्माननीय निरंजन डावकरे सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आमदार प्रकाशदादांना विनंती करेन की त्यांचं सुद्धा आपण शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. साहेब, जशी दहीहंडीतली मुलं उंच उंच थर लावतात, अगदी त्याचप्रमाणे आमच्या साहेबाने आमच्या महाराष्ट्राचं नाव अगदी उंचावर नेऊन ठेवलेलं आहे. आज विकासाचं आश्वासक नेतृत्व म्हणून आमच्या साहेबांची ओळख आहे. सन्माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब, विजय असो. अरे बोल बजरंग, जय श्रीराम. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा, सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा. धन्यवाद. खूप खूप आभारी आहे साहेब तुमचा. वीर मराठाला विनंती आहे, सीएम साहेब आपली मानाची दहीहंडी या ठिकाणी फोडत आहेत. विकासाची दहीहंडी त्यांनी फोडलेली आहे मागाठाणे मतदारसंघामध्ये. सन्माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही आज मागाठाण्यात विकासाची दहीहंडी अशी फोडलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये मागाठाण्यातील जटिल प्रश्न ते ह्या दहीहंडीच्या मार्फत आपण फोडून त्या ठिकाणी ती साजरा करत आहोत. मी वीर मराठाला विनंती करतो, आपण का वेळ लावू नका. अतिशय उत्साहाने दहीहंडीचा कार्यक्रम चाललेला आहे. मी सकाळपासून निघालेलो आहे. मुंबई, ठाणे, भिवंडी करत पुन्हा मुंबईमध्ये आलेलो आहे आणि आपण पाहू शकता काय उत्साह आहे. प्रचंड उत्साहात कार्यक्रम या ठिकाणी चाललेला आहे आणि मला असं वाटतं की हा जो उत्साह आहे, निश्चितपणे दहीहंडी हा एक असा कार्यक्रम आहे की ज्यामध्ये आपण मानवी मनोरे रचून या ठिकाणी हंडीतला प्रसाद हा शेवटच्या माणसापर्यंत पोचवतो. एकतेने राहिलो तर हंडीचा प्रसाद मिळतो असं आपल्याला प्रभू श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे एकतेचे मनोरे असेच चालू राहिले पाहिजेत, अशा प्रकारचा संदेश या दहीहंडीच्या निमित्ताने आहे. विधानसभा निवडणुकीत तुम्ही विजयाची हंडी फोडलेली आहात. वेगवेगळ्या ठिकाणी मला असं वाटतं की ऑपरेशन सिंदूर हे सर्वदूर यावेळेस दहीहंडीमध्ये पाहायला मिळालं आणि आमच्या गोविंदाने अत्यंत अभिमानाने, देशाभिमानाने ऑपरेशन सिंदूरचे देखावे केलेले आहेत आणि आत्मनिर्भर भारत आणि स्वदेशीकडे आता आम्ही निघालेलो आहोत. विधानसभा निवडणुकीत तुम्ही विजयाची हंडी फोडलेली आहात. आता महानगरपालिका निवडणूक येत आहे, मुंबईकडे सगळ्यांचं लक्ष काय असेल? काही काळजी करू नका. पापाची हंडी फोडणार आणि पुण्याच्या हंडीतलं लोणी आणि प्रसाद हा सामान्यांपर्यंत पोहोचवणार. लाडक्या बहिणी देखील मोठ्या प्रमाणामध्ये यावेळेस दहीहंडीमध्ये पाहायला मिळाले. खूप मोठ्या प्रमाणात आणि विशेषतः मुलींच्या पथकाने 6 थर 7 थरापर्यंत जी मजल मारली, मला असं वाटतं नव महाराष्ट्राच्या या नव कन्या त्यांचं मी अभिनंदन करतो. त्यांना संधी आहे का? काळजी करू नका, सगळ्यांना संधी असते. त्यामुळे आमचे जे 232 आमदार आहेत प्रत्येकाला संधी आहे, काळजी करू नका.